मित्रांनो, अर्णव एवढा त्रासला गेलाय की अक्षरशः त्याला आता एकच पर्याय समोर दिसतोय, तो म्हणजे ईश्वरीला डिवोर्स देण्याचा. मित्रांनो, खरंच अर्णव ईश्वरीला डिवोर्स देणार का? चला तेच तर आपण पाहणार आहोत. मित्रांनो, इथे आता अर्णवला असं वाटतंय की रूममधली डेकोरेशन ईश्वरीने केली आहे, परंतु त्या नीच राकेश आणि वल्लरीमुळे अर्णव आणि ईश्वरीमध्ये आणखीन गैरसमज वाढत आहे. आणि त्यामुळे आता आधीच ऑलरेडी एक गलतफहमी झालेली आहे की ईश्वरीने त्याच्यापासून सगळं काही लपवून ठेवलं. आता दुसरी गलतफहमी की ईश्वरी मला त्रास देण्यासाठी हे रूममध्ये डेकोरेशन करून मला आणखीन त्रास देत आहे, कारण तिच्या आईने आधी माझ्या आईचा आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता सुप्रियाने तिची मुलगी माझ्या आयुष्यात पाठवून आता माझं आयुष्य ती उद्ध्वस्त करत आहे. पण मित्रांनो, अर्णव इतका चुकीचा गैरसमज का करून घेत आहे? ईश्वरीच्या आईचा आणि ईश्वरीचा यामध्ये काहीच दोष नाहीये. त्या बिचाऱ्या दोघी फक्त एक मोहरा आहेत. खरं सूत्रधार तर ही वल्लरी आणि तो नीच राकेश आहे. परंतु हे अर्णवला जेव्हा समजेल तेव्हा मात्र खरंच त्याला खूप पस्तावा होईल. परंतु काय फायदा ना, वेळ निघून गेल्यावर. काय माहिती अर्णवला कधी समजणार. परंतु इकडे ईश्वरी इतका त्रास सहन करत आहे, इतका म्हणजे इतका. अर्णवलाही तितकाच त्रास होत आहे. त्रास दोघांनाही होत आहे, परंतु समजून घ्यायला अर्णव तयारच नाहीये. त्याने एकदा ईश्वरीशी म्हणजे बसावं, बोलावं, सगळ्या गोष्टींची चर्चा करावी, तेव्हाच त्याला कळेल ना की खरं काय आणि खोटं काय. परंतु इतका रागात आहे आणि माणूस रागात असल्यावर खरंच कुणाचं काहीच ऐकत नाही. परंतु अर्णव खूप चुकीचं वागत आहे ईश्वरीसोबत. बिचारी ईश्वरी खूप प्रयत्न करत आहे अर्णवला समजवायचा, त्याला मनवायचा, परंतु हा बिंडोक अर्णव काय ऐकायला हे करायला तयारच नाहीये. इकडे राकेश मात्र याच गोष्टीचा फायदा घेत आहे आणि ते ईश्वरीला डिवचत आहे. तिला नको नको ती सांगत आहे, तिच्या मनामध्ये काहीही भरून देत आहे. तिला विचित्र गोष्टी बोलून तिला हर्ट करत आहे. बिचारीला इंदोरी जिलेबी, एकदा अर्णव आणि तुझं नातं संपलं की तू माझ्याकडेच येणार आहे, माझ्याच मिठीत येणार आहे, छी इतके घाणघाण शब्द बोलत आहे. पण ती आता ईश्वरी तरी काय करणार ना, तिचा नाईलाज आहे, कारण ती एकटीच आहे. अर्णव आधी तिच्या सोबत होता, परंतु आता अर्णव तिच्या सोबत नाहीये. त्यामुळे आता तिला राकेशला सहन करावं लागते आणि हा राकेश मात्र त्याच गोष्टीचा फायदा घेत आहे. नीच कुठला नालायक माणूस. परंतु आता राकेशला ती मात्र नक्कीच धडा शिकवेल, कारण आता तिच्याकडे काहीच शब्द नाहीत बोलायला. त्यामुळे ती त्याचं ऐकून घेते, त्याला काही पलटवार करत नाही, फक्त त्याला सहन करते. आणि आता राकेशने सांगितलेलं आहे की अर्णव तुला डिवोर्स देणार आहे. आणि आता त्यामुळे ईश्वरी आता अर्णवला बोलत आहे की सर, तुम्ही डिवोर्स देताय, तुम्हाला या गोष्टीचा अर्थ तरी कळतोय का? अहो, डिवोर्स पेपर घेऊन आलात तुम्ही. आणि इकडे आता ईश्वरी खूप रडत आहे. बिचारी तिच्या आईलाही सांगत आहे, अगं आई, मी नको ते प्रयत्न केले ग, अर्णव सरांचा राग घालवण्यासाठी मी जीवाचं रान करत आहे. परंतु अर्णव सर ऐकून घ्यायला तयारच नाहीये. त्यांना काय प्रॉब्लेम एवढा काय माहिती. तेव्हा आता ईश्वरीची आई सुद्धा खूप समजूतदार आहे. ती बोलते की ईशू बाळा, प्रेमाची लढाई ही प्रेमाने जिंकावी लागेल. त्यामुळे तू आता प्रेमाने जिंक सगळं, आणि मला विश्वास आहे तू नक्कीच करशील. काय माहिती आता अर्णव ईश्वरीला डिवोर्स देणार की ईश्वरी प्रेमाने अर्णवला जिंकणार? काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.